नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये मी विलास चतुर आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, जी-सी-सी, टी-बी-सीची परीक्षा झालेली आहे जून महिन्यामध्ये 2024ला आणि तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे. खूप जण कमेंट करतात, मेसेज पाठवतात WhatsAppला. तर सर रिझल्ट कधी? सगळ्यांच्या मनामधला एकच प्रश्न आहे, रिझल्ट कधी लागणार आहे? मित्रांनो, तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि तुमच्यासाठी काही गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी म्हणजे 20 जुलैच्या सकाळ पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे आणि ह्या बातमीमध्ये असं दिलेलं आहे 31 जुलै ते 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमचा टायपिंगचा रिझल्ट लागणार आहे. आणि पूर्वी रिझल्ट लागल्यानंतर तुमची जी री-एक्झामची परीक्षा होती ती 6 महिन्यांनी म्हणजे पुढच्या एक्झामच्या विद्यार्थ्यांबरोबरच घेतली जायची. पण आता तसं होणार नाही. 10वी-12वीच्या धर्तीवरती टंकलेखनची फेरपरीक्षा होणार आहे. म्हणजे जी-सी-सी, टी-बी-सी जे मुलं उत्तीर्ण होणार नाही, पास होणार नाही, अशा विद्यार्थ्यांची परत 2 महिन्यांनी परीक्षा घेणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्याचा वेळ वाचेल आणि त्याला लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळू शकेल. त्याला परत 6 महिने वाट बघायची गरज नाही. ही एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतलेला आहे. आणि दुसरा निर्णय अजून तुमच्यासाठी खूप चांगला आहे. का तर तुम्हाला ज्या टेक्निकल पॉलिटेक्निक कॉलेजेस असायचे किंवा काही कॉलेजेसमध्येच ह्या एक्झाम घेतल्या जायच्या, त्या एक्झाम्स आता तुमच्या स्थानिक लेव्हलचं जे टायपिंग सेंटर आहे, त्या सेंटरलाच ही एक्झाम होईल. फक्त त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आणि कॉम्प्युटरवरती वेब कॅमेरा असणं आवश्यक आहे. ज्याचा सेटअप चांगल्या प्रकारे आहे टायपिंग इन्स्टिट्यूटचा. त्याच्या सेंटरला ही एक्झाम्स आता घेतली जाणार आहे, याच्या पुढची एक्झाम्स. त्यामुळे तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी जायची गरज नाही. स्थानिक लेव्हललाच तुमची एक्झाम्स घेतली जाणार आहेत. फक्त तुम्ही जे प्रवेश घेतलेला आहे किंवा ॲडमिशन घेतलेलं आहे, ते इन्स्टिट्यूट ऑथराईज असणं आवश्यक आहे. तुम्ही जर अनऑथराईज सेंटरला ॲडमिशन घेतले असेल, तर त्या ठिकाणी ती परीक्षा होणार नाही. खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल्स असतात, फोन असतात. जी-सी-सी, टी-बी-सीच्या परीक्षा परिषदेच्या साईटवरती ऑथराईज सेंटरची लिस्ट दिलेली आहे. ती एकदा तुम्ही जाऊन बघा. एक त्याच्यावरती मी स्पेशली व्हिडिओ बनवणारच आहे. पण तुमचं सेंटर त्या लिस्टमध्ये आहे का नाही आहे ते चेक करा. किंवा इथून पुढे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल जी-सी-सी, टी-बी-सीच्या याच्यासाठी, तर तुम्ही ऑथराईज सेंटरलाच ॲडमिशन घ्या. जेणेकरून तुमच्याच क्लासमध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल तुमचं सेंटर ऑथराईज आहे किंवा नाही आहे. तर मित्रांनो, या 2 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जेणेकरून तुम्हाला आता 6 महिने वाट बघायची गरज नाही नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. परत 2 महिन्यामध्ये लगेच तुमची एक्झाम्स होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दूरपर्यंत एक्झाम द्यायला जायची गरज नाही. ज्या सेंटरला तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल ते ऑथराईज सेंटर असेल, तर त्याच ठिकाणी तुमची एक्झाम्स होईल. फक्त त्यांनी ते एक्झाम सेंटर घेणं गरजेचं आहे. ही बातमी सकाळच्या पेपरमध्ये आलेली आहे. विश्वसनीय बातमी आहे आणि तिथं डॉक्टर नंदकुमार बोरसे, अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजेच ही ऑथराईज न्यूज आहेत मित्रांनो. तर ह्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या बातमी आहेत आणि ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. नसेल पोहोचली तर तुमच्यासाठी ही बातमीच समजा, गुड न्यूज समजा. आणि तुम्हाला येणाऱ्या रिझल्टसाठी बेस्ट ऑफ लक. ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी आपण तो व्हिडिओ टाकूच. आणि जे विद्यार्थी पास होतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस आपण त्यांचं अभिनंदन करू. आणि परत तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.